नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मी थोड्या वेळापूर्वीच हा एक व्हिडिओ अपलोड केलेला सीयूईपी कट ऑफ 2024-2025. ओके, आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ जो होता तो मला सीयूईपी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळेल का, किती पर्सेंटाईलच्या वर, 95, 96, 97, 98, 99% वर अनेक जणांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यावर कमेंट सुद्धा आलेले आहेत आणि त्या कमेंटचे रिप्लाय मी दिलेले आहेत. तर हे पहा, हे ते रिप्लाय आहेत आणि ते रिप्लाय प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देतोय. अशाच प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन मिळवायचे असतील तर हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब केला पाहिजे आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सर्वच्या सर्व व्हिडिओ जे आहेत ऍडमिशन काउन्सिलिंग बाबतीतचे सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला जसे अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. हा व्हिडिओ जो आहे तो मी महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे VJTI याचे गेल्या वर्षी कट ऑफ काय होते त्यासाठी बनवलेला आहे. पहा, VJTIचे कट ऑफ बघण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गुगल करून cetsail.mahacet.org या वेबसाईटवर जावं लागेल. त्या वेबसाईटवर इथे कॅपचा ड्रॉपडाऊन मेनू आहे आणि तिथे 2022 पासून 2025 पर्यंत आहे. ही लिंक तर अजून स्टार्ट झालेली नाही आहे, म्हणजेच ती लिंक स्टार्ट झालेली आहे पण त्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस जी आहे BE BTechची ती स्टार्ट झालेली नाही आहे. तर या लिंकवर जायचं आहे 2024-2025. या लिंकवर गेल्यानंतर अशी ही वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन होईल गेल्या वर्षीची आणि गेल्या वर्षीच्या इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE BTech या कोर्सेसमध्ये आपण क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल. ही जी वेबसाईट आहे अशीच वेबसाईट या वर्षी सुद्धा सीईटी सेल जो आहे तो तयार करणार आहे. ती वेबसाईट अजून तयार झालेली नाहीये. ओके, तर गेल्या वर्षी कट ऑफ काय होते कॅप 1 चे, तर इथे कॅप राऊंड 2, त्याच्या अगोदर कॅप राऊंड 1 MH कट ऑफ. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक PDF ओपन होईल. मी डायरेक्ट त्या PDF वर जाईन आणि त्या PDF वर सर्च करेन VJTI सर्च केल्यानंतर जवळपास 3 पानं आहेत. तर ती 3 पानं इथे मी आणलेली आहेत. तर प्रत्येक कॅटेगरीसाठी ब्रांच वाईज कट ऑफ काय होता तो मी आता सांगणार आहे. आणि लक्ष द्या की आता हा जो कट ऑफ आहे तो मी रँक वाईज सांगणार आहे, म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक किती आलेला आहे तो महत्वाचा आहे. म्हणून सुरुवात करूया. पहा, VJTI वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJTI माटुंगा मुंबई. पहिली ब्रांच जी आहे ती आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल पासून स्टार्ट करूया. पहा, सिव्हिल साठी GOpenS चा कट ऑफ जो आहे तो 4902 होता. GSCS मी सुरुवातीला सर्व फुल फॉर्म सांगणार आहे. G म्हणजे जनरल, ओपन, S म्हणजे स्टेट, GSCS म्हणजे SC कॅटेगरीसाठी. ओके, GSCS 19,655, GSTS 47,943, GVJ विमुक्त जाती जनरल, विमुक्त जाती S स्टेट कोटा 19,151, GNT1 NT मध्ये 3 कॅटेगरीज आहेत, 1, 2 and 3. NT1S 11,721, GNT2S 5,793, GOBCS 6,660, SEBCS 10,965, LOpenS 9,564. L कशासाठी? लेडीज, गर्ल्स ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ काय होता बेटा? 9,564. LSCS SC कॅटेगरी मधल्या लेडीजसाठी कट ऑफ होता 22,287. LSTS 27,432. LNT1S साठी कॅप 1 चा कट ऑफ काय होता? 13,708. LNT3S 25,443.
हे सर्व कट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत. LOBCS, ओके, LOBCS 10,094, LSEBCS 15,596, PWD Open S 50,770, PWD OBCS 1,11,942. आता तुम्ही विचाराल हा कट ऑफ जो आहे तो एवढा खाली का लागलेला आहे VJTI मध्ये, तर हा ही कॅटेगरी चेक करा ना. PWD OBCS, PWD Open S, PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, ओके. PWD OBCS 1,11,942. डिफेन्स DEF म्हणजे डिफेन्स कॅटेगरी, डिफेन्स ओपन S 16,383, डिफेन्स OBCS 28,028, TFWS TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. मग TFWS कॅटेगरीसाठी कट ऑफ हाय लागतो, तो आहे 6,005. म्हणजे पर्सेंटाइल बघाल तर 97.97 पर्सेंटाइलला कट ऑफ गेलेला आहे. PWD OBCS 77,119, डिफेन्स RNT2S 26,737, ऑर्फन म्हणजे जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ जो आहे तो 44,230. आणि EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी कट ऑफ होता 9,523. हा कट ऑफ आहे. हे सर्व कट ऑफ मी रँक वाईज सांगत आहे, कारण आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट येईल, आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला जो रँक असेल तोच रँक आपला डिसाईड करणार की आपल्याला ऍडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचमध्ये मिळेल. ओके, ठीक आहे. पुढच्या ट्रेडवर जाऊया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे. सर्वात हायेस्ट कट ऑफ इथे लागतात. पहा, जी ओपन एसचा कट ऑफ 101 या रँकला कॅप 1 क्लोज झालेला आहे, 99.96 पर्सेंटाइल. GSCS 1654, GSTS 9785, GVJS विजय विमुक्त जाती 1848, GNT1S 922, GNT2S 142, GNT3S 268, GOBCS 247, GSEBCS GSEBCS 502, 99.78 पर्सेंटाइलला क्लोज झालेला आहे. L ओपन S, L फॉर लेडीज गर्ल्स साठी 141, 99.94 पर्सेंटाइल. LSCS 2029, LSTS 14,238 ला कट ऑफ लागलेला आहे. LVJS 1,803, LNT2S 721 ला कट ऑफ आहे. LOBCS 503, LACBC लेडीज मध्ये ACBC कॅटेगरी 798, PWD ओपन S 2,867, PWD OBCS 10,669, डिफेन्स ओपन DEF म्हणजे डिफेन्स कॅटेगरी. मग डिफेन्स ओपन एस चा कट ऑफ जो आहे तो 805, डिफेन्स OBCS चा कट ऑफ जो आहे तो 1530, TFWS चा कट ऑफ हाय लागतो 161, PWD OBCS 10,542, डिफेन्स OBCS डिफेन्स कॅटेगरीसाठी ROBC कॅटेगरी आहे 1205 कट ऑफ आहे. ऑर्फनचा कट ऑफ आहे 14,890 आणि EWS चा कट ऑफ आहे 422. म्हणजेच आपण जे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये COEP चा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघितलेला, त्याच्यानंतर जो कट ऑफ लागलेला आहे तो इथे लागलेला आहे. तो पहा इथे कट ऑफ आहे 101 ओपन कॅटेगरीसाठी. ओके, त्यानंतर IT साठी VJTI मध्ये IT आहे. IT कॅटेगरीसाठी पहा
G Open S 207, G SCS 2687, G STS 13577, G VJS 2113, NT1S 1990, G NT2S 937 कट ऑफ आहे, G NT3S 1080 कट ऑफ आहे, G OBCS 579 कट ऑफ आहे, G ACBCS 1133 कट ऑफ आहे, L Open S 345 कट ऑफ आहे, LSCS L म्हणजे लेडीज गर्ल्ससाठी, LSC एसी कॅटेगरीच्या गर्ल्ससाठी पहा 3258, LSTS एसटी कॅटेगरीच्या गर्ल्ससाठी 14671, NT1S NT1 कॅटेगरीच्या गर्ल्ससाठी 6746, LOBCS 1293, LSCBCS चा कट ऑफ जो आहे तो 1134, PWD Open S PWD पर्सन विथ डिसेबिलिटी ओपन कॅटेगरी 4764, PWD OBCS 23411, डिफेन्स मध्ये ओपन कॅटेगरी स्टेट कोटासाठी 983, डिफेन्स OBC स्टेट कॅटेगरी 2320 आणि TFWS इथे चेक करा TFWS 304, TFW चा IT चा कट ऑफ जो आहे तो 304 आहे VJTI मध्ये. गेल्या वर्षीचा कॅप 1 चा लक्षात ठेवा, हे सर्व कट ऑफ कॅप 1 चे आहेत. PWD ROBCS 22,536, डिफेन्स ROBCS 1657, ऑर्फन कॅटेगरी साठी 17,268 हा कट ऑफ आहे आणि EWS कॅटेगरीसाठी 651. मग इथे जरा चेक करायचे TFWS आणि EWS. इथे TFWS चा कट ऑफ जो आहे तो हाय लागलेला आहे आणि EWS चा कट ऑफ जो आहे तो लो लागलेला आहे. ओके, आणि ओपनचा कट ऑफ चेक करूया. पहा EWS चा कट ऑफ किती होता बेटा, IT साठी 651, TFWS चा किती होता 304 आणि ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ काय होता 207 IT VJTI. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये G Open S चा कॅप 1 चा कट ऑफ जो आहे तो काय होता 1700, G SCS 9887, G STS 38,639, G VJS मीन्स विमुक्त जाती विजय कॅटेगरी मध्ये जनरल 5616 म्हणजे 5616 हा कट ऑफ होता. G NT1S 3962, G NT2S 4781, G OBCS 2434, G ACBCS 5706. हे जनरल कॅटेगरीचे कट ऑफ इथे संपतात आणि L पासून स्टार्ट झाले आहे. L Open S म्हणजे L फॉर लेडीज गर्ल्स ओपन कॅटेगरी स्टेट कोटा 2304, LSCS म्हणजे SC कॅटेगरीच्या गर्ल्स साठी स्टेट कोटा मधून 14,054 साठी कट ऑफ लागलेला आहे. LSTS म्हणजे ST कॅटेगरीच्या लेडीज साठी म्हणजे गर्ल्स साठी स्टेट कोटा 46,285. नेक्स्ट LVJS 19,167, LNT2S म्हणजेच NT2 कॅटेगरीच्या गर्ल्स साठी 9,347, LNT3S NT3 कॅटेगरीच्या गर्ल्स साठी स्टेट कोटा 3,092, LOBCS OBC कॅटेगरीच्या स्टेट कोटासाठी म्हणजे लेडीज गर्ल्स साठी स्टेट कोटा 4153 ला कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर LSCBCS ACBC कॅटेगरीच्या गर्ल्स साठी स्टेट कोटा 9,081, PWD Open S पर्सन विथ डिसेबिलिटी ओपन कॅटेगरी स्टेट कोटा 51,132, PWD OBCS 71,542,
Defense Open S 3,580, Defense OBC S 19,406. ओके, आता इथे पहा TFWS चा कट ऑफ जो आहे तो हाय लागला 2038 99.25 ला. PWD ROBCS 58,122, Defense ROBCS 1600,707, Orphan 1,67,264. हा लो कट ऑफ आहे. ओके, EWS कॅटेगरी 4,000. आता इथे TFWS चेक करा. TFWS हाय लागलेला आहे आणि EWS जो आहे तो लो लागलेला आहे. आता यामध्ये लक्ष द्या. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग VJTI कॅप 1 चा जी ओपन एच चा कट ऑफ जो आहे तो हायेस्ट आहे 1700. ओके, पुढे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन VJTI पहा, ENTC त्याला आपण म्हणतो. त्याचा कट ऑफ जी ओपन एस 653, GSCS मी हे मोठं करतो तुम्हाला दिसेल, झूम इन केलेलं आहे. पहा, जी ओपन एस 653, GSCS 6,276, GSTS 21,560, GVJS 5,171, GNT1S 2,450, GNT2S 2,634, GNT3S 1,542, GOBCS 1171, GACBC पहा, GACBCS जनरल कॅटेगरी SCBC मध्ये जनरल कॅटेगरी स्टेट कोटा 2,168. आता इथे जनरल संपले. लेडीज गर्ल्स साठी सुरू झाले. ओपन कॅटेगरीच्या गर्ल्स साठी स्टेट कोटा 966, LSCS 9,300, LSTS 33,863, LNT1S 8,824, LNT2S 7,642, LOBCS 2,056, LACBCS 3,290, PWD Open S 12,580, PWD OBCS 54,496, Defense Open S 2,539, Defense OBCS 6,585, TFWS हायर कट ऑफ लागलेला आहे 509, PWD ROBCS 48,993, Defense ROBCS 5,436, Orphan मध्ये कट ऑफ लागलेला आहे 43,256. EWS चा कट ऑफ जो आहे तो आहे 1,613. ओके, आता इथे पुन्हा एकदा TFWS चा कट ऑफ जो आहे तो 509 आणि EWS चा कट ऑफ आहे तो 1613. मग जी ओपन एच चा कट ऑफ, TFWS चा कट ऑफ आणि EWS चा कट ऑफ कम्पेअर केलं तर आपल्याला काय समजतंय की जी ओपन एच चा कट ऑफ जो आहे तो सर्वात जास्त लागतो. ओके, हे झालं ENTC. पुढे हे होतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ENTC. हे आहे इलेक्ट्रॉनिक्स. ओके, इलेक्ट्रॉनिक्स साठी पहा, जी ओपन एस चा कट ऑफ 1076, GSCS चा कट ऑफ 8,663, GSTS चा कट ऑफ 28,430, GVJ चा एस चा कट ऑफ 5,217, GNT1S चा कट ऑफ 5,206, GNT2S चा कट ऑफ 2,800, GNT3S चा कट ऑफ 2,570. ओके, GOBCS चा कट ऑफ 1,883, GACBCS चा कट ऑफ 4,850, L आता इथे जनरल कंप्लीट झाले, L गर्ल्स साठी सुरू झाले. L ओपन S 1,602, LSCS 11,758, LSTS 50,997, LVJS 22,702, LOBCS 3,398,
सॉरी LACBCS 6330. आता इथे L म्हणजे गर्ल्सचे संपला. ओके, आता त्यानंतर हे PWD ओपन एस, इथे लेडीज कॅटेगरीचा गर्ल्सचा कट ऑफ कम्प्लीट होतो. आता ओपन कॅटेगरीमध्ये जे पर्सन विथ डिसेबिलिटी आहेत त्यांचा स्टेट कोटा 19,012, PWD OBCS 40,829, डिफेन्स ओपन एस 2,902, डिफेन्स OBCS 12,953, TFWS चा कट ऑफ हाय लागलेला आहे 1,702, डिफेन्स RNT2S 6,180, नेक्स्ट ऑर्फन 54,067 and EWS चा कट ऑफ आहे तो 2,906. आता इथे चेक करा TFWS आणि EWS. TFWS चा कट ऑफ हाय लागलेला आहे, EWS चा कट ऑफ लो आहे आणि जी ओपन एस चा कट ऑफ आहे सर्वात जास्त 1076. ओके, नेक्स्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग VJTI मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग जी ओपन एस 2105, 99.23% आहे. GSCS 11,175 म्हणजे SC कॅटेगरीसाठी जनरल स्टेट कोटामध्ये कमीत कमी 96.32% असेल तर रँक येतो 11,175. गेल्या वर्षीचं ओके, या वर्षीचा रँक रजिस्ट्रेशन नंतर येईल. रजिस्ट्रेशन नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टचा रँक असा येईल. ओके, GSTS 33,240, GVJS 8,827, GNT1S 8,993, GNT2S 2,648, GOBCS 3,430, GACBCS 5,735, L Open S 3,765, LSCS 18,658, LSTS 74,943, LVJS 46,393, LNT1S 20,164, LNT2S 11,088, LNT3S 14,482, LOBCS 5,865, LACBCS 12,221, PWD Open S 37,830, PWD OBCS 65,594, Defense Open S 5,934, Defense OBCS 20,311. TFWS चा कट ऑफ जो आहे तो इथे हाय आहे पहा 2,796 आणि PWC ROBCS 62,697, डिफेन्स ROBCS 22,724, ऑर्फनचा कट ऑफ आहे 66,008 आणि EWS चा कट ऑफ आहे 6,532. आता ऑब्झर्व करा इथे ह्या दोन ठिकाणी EWS चा कट ऑफ किती आहे 6,532, इथे TFWS चा कट ऑफ किती आहे हाय, म्हणजे TFWS चा कट ऑफ EWS पेक्षा हाय आहे. ओके, हे झालं इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट प्रोडक्शन आणि अजून एक आहे टेक्सटाईल. ओके, आता प्रोडक्शन चेक करूया. प्रोडक्शन इंजिनिअरिंग VJTI जी ओपन एस 4,869, GSCS 23,410, GSTS 80,608, GVJS 32,374, GNT1S 20,530, GNT2S 15,441, GNT3S 11,760, GOBCS 7,693, GACBCS 16,676, L Open S. आता इथे जनरल पूर्ण झाले. L लेडीज साठी ओपन कॅटेगरीच्या गर्ल्स साठी स्टेट कोटा 9,663, LSCS 25,964,
LSTS 34,044, LOBCS 12,498. Okay. Next, LSEBCS 17,799, PWD Open S, PWD ओपन कॅटेगरीच्या PWD मध्ये स्टेट कोटा 53,828, PWD OBCS 1,72,081, डिफेन्स ओपन एस 11,657, डिफेन्स OBCS 36,230, TFWS चा कट ऑफ 9,818, PWD ROBCS 1,45,390, डिफेन्स ROBCS 31,896, EWS चा कट ऑफ जो आहे तो आहे 16,453. हे झाले प्रोडक्शनचे कट ऑफ. प्रोडक्शन इंजिनिअरिंग VJTI. ओके, प्रोडक्शन इंजिनिअरिंग VJTI, प्रोडक्शन इंजिनिअरिंग VJTI. नेक्स्ट, टेक्सटाईल. टेक्सटाईलचं हे टॉपमोस्ट कॉलेज आहे VJTI. पहा, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी मध्ये जी ओपन एस 10,331 म्हणजेच 96.56% लागतोय. कोणता रँक घेण्यासाठी? 10,331. मग तुमचे या वर्षीचे पर्सेंटाईल जे आहेत ते किती आहेत त्यावरून तुम्हाला जस्ट एक अंदाज येऊ शकतो की किती पर्सेंटाईलला किती रँक येऊ शकेल. ओके, GSCS 30,418, GSTS 1,16,734, GVJS 29,552, GNT1S 14,578, GNT2S 16,197, GNT3S 12,350, GOBCS 13,144, GSEBCS 20,649, L ओपन एस इथे जनरल कंप्लीट झाले, L लेडीज गर्ल्स स्टार्ट झाले, L ओपन एस 10,904, LSCS 33,075. ओके, LSTS ST कॅटेगरी लेडीज म्हणजे गर्ल्स स्टेट कोटा 85,998, LVJS 53,569, LNT2S 22,204, LOBCS 22,672, LSEBCS 20,342. डिफेन्स ओपन एस ओपन कॅटेगरी मध्ये डिफेन्स कोटा स्टेट 18,584, डिफेन्स OBCS 51,104, TFWS टेक्सटाईल इंजिनिअरिंग 10,068. मग ज्या एखाद्याचा TFWS कॅटेगरी आहे, TFWS सर्टिफिकेट आहे, तर असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात ज्यांचा रँक जो आहे तो 10,000च्या अराउंड येत असेल. पहा, TFWS 10,068, डिफेन्स RSEBCS 28,069 आणि EWS आहे 22,865. हे सर्व कट ऑफ जे आहेत हे महासीईटीच्या CETcell.mahacity.org या वेबसाईटचेच आहेत आणि हे जिनियन कट ऑफ आहेत. कॅप 1 चे. कॅप 2 चे कट ऑफ काय होऊ शकतात? कमी येऊ शकतात किंवा वाढू शकतात. ते पण एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे कोणत्या तरी व्हिडिओमध्ये की कॅप 1 चे कट ऑफ जास्त असतात की कॅप 2 चे कट ऑफ जास्त असतात. तर काही स्टुडंटना डाऊट असतो की कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3 ला कट ऑफ खाली येतात. असं सर्वच कॉलेजेसमध्ये होत नाही. जे विद्यार्थी कॅप 1 साठी प्रेफरन्स फॉर्म भरतात ते कॅप 2 साठी प्रेफरन्स फॉर्म एडिट सुद्धा करू शकतात आणि एडिट केल्यानंतर त्यांचे प्रेफरन्सेस वेगळे बदलतात ते आणि त्यानुसार कॅप 2 चे कट ऑफ येतात. म्हणजे कॅप 1 पेक्षा कॅप 2 चे कट ऑफ काही कॉलेजेसमध्ये जास्त येऊ शकतात. लक्षात ठेवा. ओके ओके, हे सर्व VJTI चे ब्रांच वाईज कॅटेगरी वाईज सर्व कट ऑफ आपण पाहिले. जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्हाला CETcell.mahacity.org या वेबसाईटवर जावं लागेल. त्या वेबसाईटवर सर्व कट ऑफ जे आहेत गेल्या वर्षीचे ते सर्व कट ऑफ दिलेले आहेत. ते कट ऑफ कसे काढायचे म्हणजे त्या कट ऑफच्या फाईल्स वगैरे ते मी तुम्हाला ह्या फाईलमध्ये म्हणजे इथे एक लिंक तुम्हाला सांगितलेले की हे पहा इथे
इथे बीई बीटेकची जी लिंक आहे cet.mahacet.org 2024-25 गेल्या वर्षीच्या, तर गेल्या वर्षीची ही वेबसाईट ओपन करायची आहे बीई बीटेकची. ओके, त्यानंतर अशी वेबसाईट ओपन होईल. मग या वेबसाईटमध्ये हे पहा सर्व कट ऑफ दिलेले आहेत. फक्त आता मी एवढं बोलून म्हणजे वाचून का दाखवतोय, तर काही जणांच्या मोबाईलमध्ये त्यांचे मोबाईल एवढे स्ट्रॉंग किंवा एवढे फास्ट नसतात की त्यांच्या मोबाईलमध्ये एवढ्या हजारो पीडीएफचे पेजेस ओपन होतील. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांच्याकडे त्या असे मोबाईल्स आहेत, फास्ट मोबाईल आहेत किंवा लॅपटॉप आहेत, ते मोबाईल लॅपटॉपवर किंवा त्यांच्या पीसीवर ते पीडीएफ फाईल ओपन करून बघू शकतात. कारण पण काही जणांच्या मोबाईलमध्ये पीडीएफ फाईल, मोठ्या पीडीएफ फाईल ओपन होत नाहीत. त्यासाठी मी हे कट ऑफ म्हणजे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला सर्व कट ऑफच्या फाईल्स हव्या असतील गेल्या 5 वर्षाच्या, पहा इथे गेल्या 5 वर्षाच्या कट ऑफच्या फाईल्स इथे दिलेल्या आहेत. सर्व माहिती आहे. इथे सीट मॅट्रिक्स आहे, इथे महाराष्ट्राचे कट ऑफ काय आहेत, इथे एआय म्हणजे ऑल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, इथे एआय म्हणजे ऑल इंडियाचं कट ऑफ. इथे एमएच म्हणजे महाराष्ट्राचे कट ऑफ, कॅप 2 चे इथे ऑल इंडियाचे कट ऑफ, हे डिप्लोमाचे कट ऑफ. मग डिप्लोमा वाल्यांना इथे पहा 2020-21 आणि 2021-22 ला डिप्लोमा वाल्यांचे कट ऑफ दिलेले आहेत, म्हणजे त्यांना अलाउ केलेलं कॅप 2 राऊंड साठी. कॅप 3 कट ऑफ, मग कॅप 3 चे कट ऑफ इथे दिलेले आहेत. या सर्व फाईल्स तुम्ही एक्सेस करू शकता. वेबसाईट आहे cetcell.mahacet.org. ओके, या वर्षी कॅप 3 पर्यंत होईल की कॅप 4 पर्यंत होईल, स्पॉट राऊंड होणार नाही, असे काही न्यूज येत चाललेले आहेत. तर जर कॅप राऊंड 4 पर्यंत ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे तर ते नोटिफिकेशन सीईटी सेल कडूनच येईल. कन्फर्मेशनचं सीईटी सेल कडून प्रत्येक न्यूजचं कन्फर्मेशन येईल, प्रत्येक नोटीस येईल आणि सीईटी सेल कडून जर ती नोटीस आली तरच आपण कन्फर्म मानायचं. म्हणून cetcell.org cetcell.mahacet.org ही वेबसाईट जी आहे ही जिनियन वेबसाईट आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगचे जी काही माहिती हवी आहे ती इथे 100% ॲक्युरेट किंवा करेक्ट मिळेल. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या कमेंटची उत्तरं मी जेवढे पॉसिबल होईल, तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट्समध्ये सांगा मला. जेवढे काही पॉसिबल होईल मला ज्या डाऊट्सचे आन्सर द्यायचे ते मी नक्कीच देईन. या व्हिडिओला लाईक करा. हा चॅनल जो आहे हा शेअर करा मित्रांसोबत. अशा मित्रांसोबत शेअर करा की ज्यांना या ऍडमिशन काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, हे जे काही व्हिडिओज मी बनवत आहे हे जनरल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आपल्या इंटरनेटवर आणि त्याच्यावरच हे व्हिडिओ बनवत आहे. पण काही विद्यार्थ्यांना ते रीड कसं करायचं हे सुद्धा माहीत नसतं. एल ओपन एस काय आहे, जी ओपन एस काय आहे, GNT1S काय आहे हे माहीत नसतं आणि त्यासाठी मी असे व्हिडिओज बनवत आहे. आणि हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब करत नाही. हा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो मी VJTI कॉलेजसाठी बनवलेला आहे. असेच वेगळ्या कॉलेजवर आपले पुढे व्हिडिओ येणारच आहेत. ठीक आहे, धन्यवाद.